घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिमेंटच्या गोण्या वाहून नेणारा टाटा कंपनीचा कंटेनर ठाण्याकडे येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं बोरिवलीकडे जाणाऱ्या तब्बल 11 वाहनांना जोरदार धडक देत हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेत 4 जण जखमी झालेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर प्रवासी तस्किन शेख आणि अनिता पेरवाल यांना किरकोळ दुखापती झाल्यात. कार चालक रामबली बाबूलाल यांना कमरेला गंभीर दुखापत झाली असून सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतर काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापतीनंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासरगोडोली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कंटेनरमध्ये 35 ते 40 टन सिमेंटच्या गोण्या होत्या आणि उतरणीवर नियंत्रण गेल्यानंतर त्यानं समोरून येणाऱ्या गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा सिटी, वॅगनार, इर्टिगा, महिंद्रा, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसंच ऑटो रिक्षा अशा 11 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून अनेक वाहनांच्या पुढील आणि मागील भागाचा चुराडा झालाय. अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. घटनास्थळी कासरगोडोली पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून पुढील अपघाताचा धोका कमी केला. या अपघातामुळे ठाणे घोडबंदर रोडवरील दोन्ही दिशेच्या वाहतुकीस जवळपास 2 तास मोठी कोंडी निर्माण झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. अपघातग्रस्त सर्व वाहनं रस्त्याच्या कडेला हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान कंटेनर चालकाचा शोध घेण्याचं काम कासरगोडोली पोलिसांनी केलं असून अपघाताचं नेमकं कारण काय याबाबत तपास सुरू केलाय. तरीके से एक्सीडेंट हुआ, अब तक कितने लोग इसमें इंजर्ड और कहाँ पे उनका उपचार चल रहा है? आज सुबह 7:30 से 8 बजे के करीब एक घोड़बंदर के ऊपर से मीरा रोड साइड से एक मल्टी एक्सल ट्रक आ रहा था। उसमें लोड बढ़ा हुआ था और जो थाना की तरफ से घोड़बंदर में जाने वाले जो ट्रैक है उस ट्रैक से अपोजिट साइड में रॉन्ग साइड में ये जो कार वाले हैं ऊपर जा रहे थे, तो ट्रक को कंट्रोल नहीं हुआ। जो रॉन्ग साइड में आ रहे थे 10 से 12 कार और 2-3 रिक्शा है, उसमें वो ठोकर लगा के एक्सीडेंट हो गया है। उसमें कार का काफ़ी नुकसान हो गया है क्योंकि ट्रक मल्टी एक्सल था और लोडेड था। इसमें 4 लोग इंजर्ड हुए हैं। ओवड़ा में जो टाइटन मेडिसिटी हॉस्पिटल है वहाँ पे उनके ऊपर उपचार चालू है। उसमें से एक जो ऑटो वाला है उसको थोड़ा ब्रेन में इंजरी हुआ है, बाकी एक नॉर्मल इंजरी है, किसी को चिंताजनक कोई नहीं है और सभी के रिलेटिव्स को हमने इन्फॉर्म किया है। दूसरी बात कि यहाँ का ट्रैफिक भी अभी नॉर्मल हो गया है। आपके माध्यम से मैं सभी नागरिकों को एक आह्वान करना चाहता हूँ कि भले ट्रैफिक को थोड़ा टाइम लगेगा बट रॉन्ग साइड का यूज़ मत कीजिए। आज ये केवल रॉन्ग साइड में थे इसलिए अपघात हुआ है। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांच्या मार्फत केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. आवाज मॉर्फ तसंच AI तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. घाणेरडं राजकारण करून निवडणुका जिंकल्याचा प्रयत्न सुरू असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसंच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शिंदे यांनी केला. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आपला आवाज नाही, परंतु कोणीतरी ती क्लिप आपल्यालाही पाठवली आहे. आपला आणि त्या व्हिडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले. तसंच या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना, भाजप, महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मीनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसंच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जात तसंच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केलं जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केलाय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना याआधीच तक्रार देखील करण्यात आली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. घराणेशाहीला फाटा देऊन शाखा प्रमुख विक्रांत वायचळ या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्यानं काहींच्या मनात चीड पसरली आणि त्यामुळेच अशा प्रकारचं राजकारण सुरू झाले. विचारांची लढाई न करता चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मीनाक्षी शिंदे यांनी केलाय. अशा प्रवृत्तीला मानपाड्याची जनताच उत्तर देईल असा विश्वासही मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केलाय. की प्रतिष्ठेची लढाई इथे झालेली आहे, कारण खासदार आमदारकीपेक्षा नगरसेवक होणं हे खूप मोठं चॅलेंज लोकांसमोर दिसते आणि त्याच्यासाठी खासदार उतरत आहेत. भिवंडीचे काही गुंड इथे येत आहेत, काल्हेरचे काही गुंड येत आहेत, आमच्या मागे रेकी करतायत, 25-25 लोक आमच्या मागे फिरतायत. तर बळाचा आणि पैशाचा वापर करून, कारण प्रत्येक गल्लीबोळात पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे. आणि तुम्ही जर बघाल तर मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये 10च्या नंतर नाकाबंदी करण्याचा सीपींनी आदेश दिलेला आहे. तर ही किती मोठी लढाई ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये चालू आहे हे तुम्हाला दिसेल. पण राजकीय लोक जेव्हा गुंडांचा वापर करून अशा प्रकारचे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतात, तर ही कुठेतरी त्यांचं फेल्युअर मला दिसतंय. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार वैशाली प्रल्हाद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केलाय. त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आज पाटीलवाडी परिसरात मोठ्या संख्येनं महिलांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना वैशाली पाटील यांनी पाटीलवाडी परिसरापासून सिद्धेश्वर तलाव या झोपडपट्टी धारकांची सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं. परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते आणि महिलांच्या सुरक्षितेस प्राधान्य देण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. पाटील साहेब, या ठिकाणी अपक्ष म्हणून आपण अर्ज भरलेला आहे. आपण संपूर्ण प्रभागामध्ये फिरत आहात, प्रतिसाद देखील चांगला दिसतोय, काय सांगाल? हे स्थानिकाचा लढाई आहे आणि सर्व प्रभागामधून ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि पुढची जे विकास आहे जो चालला आहे तो आपल्याला विकास करण्याकरता दादाला मदत करते सगळ्या. आणि लोकांच्या त्याच भावना आहेत की जे वशिलानी आलेत त्या वशिलाला आम्ही नाही देणार आहे आम्ही मतदान. वशिला आणि विकास याच्यामध्ये जमीन आणि आसमान फरक आहे. ज्या वशिला येणाऱ्या त्या कधीही विकास करू शकत नाही आणि हेच सगळ्यांनी आपल्या स्थानिकांनी मनात आणलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या विकासासाठी आणि आपल्या घरासाठी सगळे एकत्र येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि स्वतःहून सगळ्यांनी सांगितलं की बाबा दादा तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहे आणि आपला विकास करायचा आहे. आणि पूर्ण प्रभागामध्ये ज्या गोरगरीब जनता आहे त्यांच्या मागे मला राहायचं आहे. आज तुम्हाला सांगतो, आपल्या ज्या घरकाम करणार आहेत महिला त्यांनी सगळ्यांनी येऊन सांगितलं आहे दादा आम्ही
2 तास वाढवलेत. आम्ही संध्याकाळी 9 वाजता आम्ही जाणारी माणसं सकाळी 7ला जातो आम्ही. 7ला जाऊन प्रत्येक घरामध्ये पण आम्ही ज्या ज्या गोष्टी आम्ही दादा सांगतो आम्ही त्यांना, आमच्या दादाला मतदान द्या. का? तर याचा अर्थ आमचा घर आणि घराची सावली मिळेल. आणि दादांनी 30 ते 35 वर्ष त्यांनी मेहनत केले. त्यांच्या मागे राहून आम्हाला तुम्हाला मतदान करायचं आहे आणि निवडून आणायचं आहे, हे ज्या भावना आहेत. म्हणून आम्हाला आज अपक्ष उभा राहावं लागलेलं आहे. ताई कसं ताई, वाटतं वातावरण? संपूर्ण प्रचार फेरीमध्ये फिरत आहात, अंतिम टप्प्यामध्ये आहे. कसं काय वातावरण, काय वाटतं, मतदार काय म्हणतात? खूप छान रिस्पॉन्स आहे. सगळे आमचेच लोक आहेत. स्थानिक उमेदवार असल्यामुळे सगळ्यांचा रिस्पॉन्स छान आहे आम्हाला. काय अपेक्षा हे करतात लोक तुमच्या? लोकांकडनं काय अपेक्षा जाणून घेतली जाते तुमच्याकडनं, की बाबा काय करावं? लोकांना पुनर्विकास व्हावा या अपेक्षा आहेत सगळ्यांना. बाकी सगळे त्यांचे प्रॉब्लेम काय असतील ते आम्ही करून देऊ त्यांचे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात शाखा भेटीचा दौरा केला. राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारानं मनसेच्या उमेदवारांसह महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला असून प्रचार जोमात सुरू झालाय. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन करताना राज ठाकरे यांनी टेंभे नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आदी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे उमेदवार महायुतीला कडवी टक्कर देत आहेत. या आपल्या शिलेदारांचं मनोबल वाढवण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात आले होते. राज ठाकरे यांनी टेंभे नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर राज यांनी ठाण्यातील मनसेच्या शाखांना भेटी देऊन मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचंही उद्घाटन केलं. या दरम्यान माजिवडा येथून सुरुवात झालेल्या मनसेच्या बाईक रॅलीला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. ठाण्यातील रस्तोरस्ती तसंच प्रभागांमध्ये राज ठाकरे आगे बढो, उद्धव ठाकरे आगे बढो यासह एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा घोषणांनी अवघड ठाणं दुमदुमून गेलं होतं. राज ठाकरे यांच्या या धावत्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून शिवसेना मनसे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झालाय. हिंदू हृदय सम्राट दिवंगत शिवसेना शाखा